लाल अहो लालीजी, काय करताय तुम्ही? ह्या बॅगेत का जीव गुतलाय तुमचा? तुम्हाला नाही कळणार माहेरातनं मिळालेल्या गोष्टींची किंमत. तुम्ही माझं ऐका, मला मदत करा. या इकडे बाजूला या. उतरा खाली कर तुम्ही. तुमचं मला कळणच झालंय. ठीक आहे. काय फरक पडला असं सांगा बरं? ती बॅग ही बॅग सेमच बॅग आहे की. अहो काय करताय तुम्ही लालीजी? थांबा. लालची ही वेळ काही सगळं करायची. अहो लालची तिकडे ती म्हातारी परत येऊन बसल लक्षात. हात द्या. काय चाललंय तुमचं? चालेल. अहो काय चालेल, काय चाललंय ती तरी सांगा ना मला. लालची आता हे कपडे कशाला भरताय ह्याच्यात? आपण अडकू नये म्हणून. आपल्याला काय वाटतंय? आपल्याला कोणी अडवणार नाही, नाकाबंदी हटली आहे. पण चुकून आपल्याला कोणी अडवलं तर आणि बॅग चेक केली तर? हा, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. असं वाटतं 2-4 खून करून पचवलेत तुम्ही. माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायला आणि माझा संसार वाचवायला मी काही करू शकते. हा, मी आलोच. अहो कुठं? आलो थांबा. हे टाका त्याच्यात. अहो फिरायला चाललोय का? लोणच्याची बरणी कशाला? अहो ह्याचा बी उपयोग होईल. भरा लवकर चला. तुम्ही मला न विचारता माझी बॅग आणलीस कशी हो? लालेजी तुम्ही काय बडबड करताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का हो? या प्रकरणात सगळं नीट बाहेर पडू द्या. सकाळी उद्या तुम्हाला असल्या नवीन 50 बॅगा आणून देतो. 50 बॅगा नंतर बघू, पण ह्या बॅगेला कसा हात लावलात? अहो तुम्हाला सकाळी उठून अहो जीव घेता का माझा? अशी कोण गाडी थांबवतं? पुढे बघा. हो, असं कसं झालं? तुम्ही तर म्हणलं होता नाकाबंदी उठली म्हणून. होय, झुंजारने तर तसंच सांगितलं होतं मला. म्हणजे बॉडी लवकर सापडावी, खुनी लवकर सापडावा म्हणून नाकाबंदी उठवल्याची खोटी बातमी जामकर साहेबांनी पसरवली. तुमची जी शंका होती ना ती खरी होती.